नमस्कार मंडळी. काय मजेत ना? काय झालं? ओ आज शुक्रवारच्या ऐवजी आधीच व्हिडिओ रिलीज होतोय का? का होतोय? कारण मी तुम्हाला मागचा व्हिडिओ जेव्हा रिलीज केला होता, आय-पी-ओ म्हणजे काय तो वाला. त्याच्यात मी सांगितलं होतं, की त्या व्हिडिओला जर 5,000 लाइक्स आले, तर मी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या आय-पी-ओचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की बनवेन. आणि किती लाइक्स आले माहिती हे बघा. जेमतेम 3,000 पण आकडा दिसत नसेल तुम्हाला तिकडे. पण शेवटी माझ्यातली शिक्षिका जागी झालीच. कोणामुळे? या सगळ्या लोकांमुळे. जे म्हणले, "मॅडम प्लीज तुम्ही ते लाइक्सकडे वगैरे बघू नका. टाटा टेक्नॉलॉजीजचा आय-पी-ओचं आम्हालाही माहिती कळून घ्यायची आहे." सो म्हणून मी शेवटी म्हटलं, की ठीक आहे हरकत नाहीये. आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूयात. सो आजचा व्हिडिओ टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी नक्की काय करते? त्याच्यानंतर या कंपनीच्या काही स्पेसिफिक म्हणजे जर एखाद्याने ठरवलं अभ्यास करून, की मी याच्यात पैसे गुंतवायला पाहिजेत, तर काही जोखीमसुद्धा आहे का? काही रिस्क्स इन्व्हॉल्व्ड आहेत का? ते आपण बघणार आहे. त्या कंपनीचे आपण फायनान्शियल्स बघणार आहोत आणि त्या कंपनीचे आय-पी-ओचे डिटेल्ससुद्धा बघणार आहोत. खूप माहिती मिळणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कंपनीच्या नावावरूनच कळालं असेल, की ही टाटा समूहाची एक कंपनी आहे आणि साधारण 20 वर्षांच्या अलीकडे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही टाटा समूहाचीच एक कंपनी आहे. ती आय-पी-ओ घेऊन आली होती. सो मोठ्या कालावधीनंतर हा जो एक नावाजलेला ग्रुप आहे, टाटा ग्रुप जो आहे, ती एक आय-पी-ओ घेऊन येते. म्हणजे त्याच्यातली एक ग्रुप कंपनी एक आय-पी-ओ घेऊन येत आहे. आता टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचं अजून एक खूप भारी गोष्ट काय माहिती ह्याचं हेडक्वार्टर म्हणजे ह्याचं मूळ ऑफिस पुण्यात आहे. किती भारी गोष्ट आहे बघा ना. पण असो टाटा ग्रुप म्हटल्यावर काय बनवतात माहिती आहे? अगदी टाटा सॉल्ट म्हणा, ते टाटा स्टील म्हणा, म्हणजे अगदी साधे मिठापासून स्टीलपर्यंत सगळे प्रॉडक्ट्स टाटा ग्रुप कंपन्या बनवतात. पण मग ही कंपनी टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड नक्की बनवते काय? कारण बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे. टेक्नॉलॉजी म्हटल्यावर त्यांना वाटतं की काहीतरी आय-टी, कॉम्प्युटरशी रिलेटेड असावं. पण त्याचा काही विशेष संबंध नाही. ही कंपनी आहे इंजिनिअरिंग आर-एंड-डी कंपनी. आता तुम्हाला वाटलं असेल, बापरे! म्हणजे नक्की काय? तर हे बघा, एवढं सगळं तुम्ही वाचत बसायचं असेल तर बसा, पॉज करून छान वाचून घ्या. साधारण 1-1.5 मिनिटानंतर कळेल की मला काहीही कळलेलं नाहीये. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला एक सोपं उदाहरण देते. ही कंपनी काय करते माहिती आहे का? इंजिनिअरिंगचं रिसर्च एंड डेव्हलपमेंट करायला मदत करते आणि खूप मोठं स्टार्ट टू एंड प्रोजेक्ट्स घेते. म्हणजे काय? आपण विचार करूयात. मला एखादी कार बनवायची आहे. आर-आर कार. आहा! पण ही आर-आर कार नक्की कशी असेल? ह्याचं डिझाइन कसं असेल? ही डेव्हलप कशी करणार? त्याच्यानंतर ही कस्टमर्सपर्यंत डिलिव्हरी करताना त्याच्याशी रिलेटेड मेकॅनिकल इंजिनिअरिंग रिलेटेड काय-काय लागेल? त्याच्याशी रिलेटेड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग काय-काय लागेल? त्याच्याशी रिलेटेड काही सॉफ्टवेअरच्या काही गोष्टी लागतील का नाही? खूप काय-काय गोष्टी असतात. ते आहा गोष्टी बघायला लागतात. सो अगदी त्याच्या कन्सेप्टपासनं, त्याच्या डिझाइनपासनं, ती डेव्हलप करण्यापासनं डिलिव्हर करेपर्यंत. थोडे जास्त इंग्रजी शब्द झाले, पण सोपे इंग्रजी शब्द होते म्हणून तसेच ठेवते. या सगळ्या गोष्टी कोण करायला मदत करतं? तर टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेड करतं. आपण याला इंग्लिशमध्ये अजून एक खूप छान शब्द आहे. त्याला म्हणायचं टर्नकी प्रोजेक्ट. टर्न वळवणे, की ओके. तुम्ही असं इमॅजिन करा, की मी एखादा प्रोजेक्ट दिलं आणि मी सांगणार, की मला माझी आर-आर कार पाहिजे. एवढंच सांगितलं मी त्यांना. पार स्टार्ट टू एंड ते बनवणार. मी टर्नकी करणार म्हणजे काय? मी म्हणजे गाडी घालणार, म्हणजे त्याच्यात किल्ली घालणार आणि लगेच गाडी सुरू करून रेडी. ओके. किंवा तुम्ही असं व्हिज्युअलाइज करा, पूर्ण प्रोजेक्ट रेडी झालं. तिकडं मस्त एक सॅटिन रिबन आहे. मी तिकडे फीत कापायला जाणार फक्त आणि सगळ्या टाळ्या-बिळ्या वाह! वाह! क्या बात है! मागनं टाळ्या पण वाजवल्या टीमनी. सो हे झालं एक टर्नकी प्रोजेक्टचं स्वरूप. हे झालं टाटा टेक्नॉलॉजीज लिमिटेडचं काम. आता जर तुम्ही व्हिडिओ पॉज करून परत ही ओळ वाचा बरं आणि मग तुम्हाला कळेल, की आता मला ह्याच्यातलं सगळ्या गोष्टी कळालेल्या आहेत. आता तुम्हाला कंपनी नक्की काय करते हे तर कळालं. पण तुम्ही म्हणाल, की टाटा टेक्नॉलॉजीज नाव आहे, तर थोडे पैसे तरी त्यांना आय-टीमधनं मिळतात का सगळंच हे इंजिनिअरिंग आर-एन-डीमधनंच मिळतात? त्याच्यासाठी आपल्याला काही चार्ट्स बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी हे बघा. आता या चार्टवर तुम्ही आला तर इथं तुम्हाला रेव्हेन्यू ब्रेकअप दिसेल. आता तुम्ही म्हणाल, "रचना हे सगळं इंग्लिशमधनं का दिलेलं आहेस?" कारण हा सगळा जो डेटा आहे ना, हा आपल्याला आर-एच-पी नावाच्या एका डॉक्युमेंटमधनं मिळतं, ज्याचं फुल फॉर्म आहे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस आणि अनफॉर्च्युनेटली हा अख्खं डॉक्युमेंट जे असतं ते इंग्रजीतच असतं. म्हणून हा तुम्हाला डेटा सगळा मी इंग्रजीत प्रस्तुत करते. पण मी तुम्हाला बोलून तर दाखवणार आहे, तुम्हाला कळेल नक्की सहजच. आता जर तुम्ही बघितलं, की जेवढा-केवढा कंपनीचा रेव्हेन्यू आहे, रेव्हेन्यू म्हणजे अर्थात त्यांचं जेवढं आय आहे, त्यांचं जेवढं उत्पन्न आहे कंपनीचं, त्याच्या साधारण 78% किंवा आपण राउंड अप केलं 80% साधारण सर्व्हिसेस सेगमेंटमधनं येतंय आणि साधारण 21% आपण राउंड ऑफ करू परत 20% टेक्नॉलॉजी सोल्युशन्समधनं येतंय. सो तुम्हाला लक्षात आलं असेल सर्व्हिसेसमधनं इंजिनिअरिंग आर-एन-डी सर्व्हिसेसमधनं साधारण 80% रेव्हेन्यू मिळतोय आणि साधारण 20% त्यांना आय-टी किंवा एक ओव्हरऑल टेक्नॉलॉजी सोल्युशन्समधनं मिळतं. आता या 80% साधारण त्यांना तुम्ही बघितलं तर 69% ऑटोमोटिव्हमधनंच मिळतं आणि म्हणून तुम्हाला आत्ता जे मी उदाहरण दिलं सी-ए-आर-आर कारचं किंवा मी
उदाहरण तर आता तुम्हाला CRR कारचंच दिलं होतं, पण काही ॲक्च्युअल अशा कंपन्या आहेत का, की त्यांनी त्यांचं प्रोजेक्ट या कंपनीला दिलं आहे? तर नक्की आहे. JLR म्हणून तुम्ही नाव ऐकलं असेल, जगुआर लँड रोव्हर. ह्यांनी ह्यांच्या काही कार्स कन्सेप्टपासनं फायनलायझेशनपर्यंत त्यांनी या कंपनीकडनं करून घेतलेल्या आहेत. टाटा मोटर्सनी सुद्धा काही कार्स ज्या प्रॉपर पेट्रोलच्या किंवा डिझेलच्या आहेत, त्या त्यांनी EVजमध्ये कन्व्हर्ट करून घेतलेल्या आहेत. 1-2 स्वीडिश कंपन्या पण आहेत, त्यांनी या कंपनीकडनंच त्यांचे प्रोजेक्ट्स बनवून घेतलेले आहेत. सो अनेक कंपन्या अशा आहेत, की ज्यांनी ऑटोमोटिव्हशी रिलेटेड त्यांच्याकडनं प्रोजेक्ट्स बनवून घेतलेले आहेत. सो परत एकदा आपण जर चार्टकडे वळालो, तर आता तुम्हाला कळेल, की 69% जवळ-जवळ कशाच्या? तर या 78% त्यांचा ऑटोमोटिव्हमधनंच येतं. सो ओव्हरऑल एक पॉइंट तुम्हाला काय कळाला, की ऑटोमोटिव्हमधनं येणारा पैसा भरपूर आहे या कंपनीसाठी. आता पण कुठनं येतोय? फक्त भारतातनं येतोय का भारताबाहेरनं येतोय? त्याच्यासाठी हा चार्ट बघा. आता तुम्हाला इथे दिसेल, की 100 पैकी साधारण 35% भारतातनं त्यांना रेव्हेन्यू मिळतो. 26% साधारण युरोपमधनं, 19-20% साधारण नॉर्थ अमेरिकामधनं आणि बाकी सगळं जगभर पकडून 18.71%. सो ऑल इन ऑल तुम्हाला या चार्टमधनं काय कळालं, की फक्त भारतातनं पैसे नाही मिळत किंवा फक्त युरोपमधनं नाही मिळत, तर पूर्ण ह्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो डायव्हर्सिफाईड, भरपूर ठिकाणून त्यांना हा सगळा रेव्हेन्यू मिळतोय. आता आपल्याला थोडंसं त्यांच्या फायनान्शियल्सकडे पण जायला लागेल. हा थोडासा फंडामेंटल अनालिसिसकडे हा अख्खा भाग झुकतो. सो तुम्हाला जर हे थोडंसं अवघड जात असेल, जड जात असेल पचायला, तर माझा फंडामेंटल अनालिसिसचा कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला अजून डीपमध्ये कळेल, की मी हे काय काय सगळं सांगते, अजून कळायला खूप सोपं जाईल. हा कुपन कोड पण वापरायला विसरू नका, म्हणजे पैशांची बचत सुद्धा होईल. सो आता वळूयात परत आपण फायनान्शियल्सकडे. इथे तुम्ही जर बघितलं तर त्यांचे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन्स कंटिन्युअसली वाढत जात आहे 2021 ते 2023 पर्यंत आणि साधारण 36.23% CAGRनी ह्यांची रेव्हेन्यू किंवा उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही EBITDA ही टर्म बघितली तर EBITDA पण त्यांचा वाढत चाललेला आहे. साधारण 45.28% CAGRनी EBITDAमध्ये वाढ झालेली आहे आणि नेट प्रॉफिट ग्रोथ म्हणजे ओव्हरऑल त्यांचा प्रॉफिट नफा कितीने वाढलाय बघा, तर तुम्हाला ओव्हरऑल आकडा तर वाढताना दिसेलच, पण टक्केवारी CAGR जर बघितलं तर साधारण 61.35% त्यांचं CAGR झालेलं आहे. सो ऑल इन ऑल तुम्ही म्हणला तर उत्पन्न म्हणा, सेल्स म्हणा किंवा म्हणजे विक्रीचा आकडा म्हणा किंवा नफ्याचा आकडा म्हणा, सगळीकडे वाढच झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल आत्तापर्यंत रचना सगळं छान-छानच सांगितलं कंपनीबद्दल, पण कंपनीमध्ये काहीच जोखीम नाही का? तर असं कुठल्याच कंपनीच्या बाबतीत होऊ नाही शकत. या कंपनीमध्ये सुद्धा जोखीम आहे. तर ती काय आहे? इथे तुम्ही जर चार्टमध्ये बघितलं, तर तुम्हाला कळेल की जेवढा-केवढा त्यांचा रेव्हेन्यू आहे, जेवढं-केवढं त्यांचं उत्पन्न आहे, त्याच्यापैकी 57.36% उत्पन्न टॉप 5 क्लायंट्समधनं येतं. आता ह्याचा अर्थ काय बघा. जर या टॉप 5 क्लायंटपैकी 1-2 क्लायंट जर दुसरीकडे गेले, त्यांच्या कॉम्पिटिटरकडे गेले, तर काय होईल? ह्यांचा रेव्हेन्यू, यांचं उत्पन्न कमी होईल का? तर होऊ शकतं. पण यांच्या टॉप 5 क्लायंट्सपैकी जर मेन क्लायंट्सपैकी टाटा मोटर्स लिमिटेड असेल, जगुआर लँड रोव्हर जर असेल, तर तुम्ही विचार करा, की हे कोण आहेत? आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं बघा, ही कंपनी शेवटी टाटा समूहाचीच कंपनी आहे. सो टाटा मोटर्ससुद्धा टाटा समूहाचीच आणि टाटा टेक्नॉलॉजीसुद्धा टाटा समूहाचीच. इन फॅक्ट टाटा मोटर्स लिमिटेड तर होल्डिंग कंपनी आहे टाटा टेक्नॉलॉजीसची. म्हणजे काय? टाटा टेक्नॉलॉजीसचे 50% जास्ती शेअर्स टाटा मोटर्सकडेच आहेत. सो अशा वेळेला डेफिनेटली ते त्यांच्याच सबसिडरी कंपनीला जास्ती बिझनेस देणार, त्यांच्या कॉम्पिटिटरला तर देणार नाही. त्याच्यामुळे ही जोखीम त्यांनी त्यांच्या RHPमध्ये जरी सांगितली असेल, तरी वैयक्तिक मला ही खूप मोठी जोखीम वाटत नाही. दुसरी एक जोखीम असू शकते, की सेक्टर डिपेंडन्स किती आहे आणि त्याच्यासाठी हा चार्ट जर तुम्ही बघितला, तर त्यांना जेवढा-केवढा रेव्हेन्यू मिळतो, ह्याच्या 69% रेव्हेन्यू त्यांना फक्त ऑटोमोटिव्ह सेगमेंटमधनं मिळतो. ऑटोमोटिव्ह म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं कार्सशी रिलेटेड सेगमेंटमधनं मिळतो. आता तुम्ही जर विचार केला, तर तुम्हाला लक्षात येईल, की ऑटोमोटिव्ह सेक्टर हा जो आहे ना, हा जनरली चांगला परफॉर्म करतो, जेव्हा मूळ इकॉनॉमी चांगली परफॉर्म करत असेल आणि इकॉनॉमी जेव्हा ढप होते, तेव्हा ऑटोसारखे सेक्टरसुद्धा खालती परफॉर्म म्हणजे चांगले परफॉर्म करत नाही. आता तुम्हाला याचं एक पॅरलल देते. जेव्हा 2010 ते 2018 साली पूर्ण हा ऑटोमोटिव्ह सेक्टर जो होता, तो फक्त साधारण 6% ग्रो होत होता. तरीसुद्धा काही कंपन्या ज्या इंजिनिअरिंग R&Dमध्ये आहेत, या कंपनीसारख्या टाटा टेक्नॉलॉजीसारखीच अजून एक त्यांची कॉम्पिटिटर कंपनी आहे, जिचं नाव आहे KPIT. ओके, कदाचित तुम्ही नाव पण ऐकलं असेल. तर तेव्हासुद्धा KPITचे रेव्हेन्यू मात्र 22%नी वाढत होते. आता ह्याच्यामागे कारण असं असू शकेल, की जरी लोकांनी कार्सवरती डायरेक्ट पैसे नाही खर्च केले, तरी कार्सशी रिलेटेड रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये पैसा खर्च होत होता. सो ओव्हरऑल तुम्ही ही पण जोखीम आहे का? तर माझ्या मते परत जोखीम नाही. कारण कंपनी स्वतः डायरेक्ट कार्स विकत नाही, पण कंपनी कार्सशी रिलेटेड रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये काम करते. आता वळूया IPOच्या डिटेल्सकडे. IPO कधी सुरू होतोय तर 22 नोव्हेंबर, आता आलाच की 22 नोव्हेंबरला सुरू होणार आणि 24 नोव्हेंबरला बंद होणार. प्राइस बँड ₹475 ते ₹500 आहे. परत तुम्हाला हे जर
कॉन्सेप्टच माहीत नसतील, प्राईस बँड म्हणजे काय, फ्रेश इश्यू म्हणजे काय, ह्याच्यासाठी मी परत एकदा सांगेन की माझा बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटचा सुद्धा कोर्स आहे. ह्याच्यात या प्रत्येक एक कनेक्ट टर्मिनॉलॉजी डिटेलमध्ये सांगितलेली आहे. सो तुम्ही तो कोर्ससुद्धा नक्की बघू शकता. परत आपली वेबसाईटच आहे rachanaraनडे.com. परत वळूया आपल्या या डिटेलकडे की तुम्हाला आता प्राईस बँडसुद्धा कळालेला आहे. लॉट साईज 30 आहे म्हणजे काय, कमीत कमी 30 शेअरसाठी अप्लाय करायला लागतं. 30, 60, 90, 30च्या पटींमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आता याचं मिनिमम तुम्हाला पैसे किती गुंतवायला लागतील तर 15,000 आणि जास्तीत जास्त 1,95,000 जर तुम्हाला रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर कॅटेगरीमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर. हा 100% OFS आहे. OFS म्हणजे ऑफर फॉर सेल. सो थोडक्यात जेव्हा कंपनी शेअर्स विकतीये तेव्हा कंपनी न विकता त्यांचे ॲक्च्युली शेअरहोल्डर्स शेअर्स विकतायत आणि हे शेअरहोल्डर्स कोण आहेत जे विकतायत शेअर्स, ते आहेत टाटा मोटर्स लिमिटेड, अल्फा TC होल्डिंग PTE लिमिटेड आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 1. आता हे सगळे सेलिंग शेअरहोल्डर्स आहेत, मान्य आहे. पण जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल या IPOसाठी तर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीजमधनं अप्लाय करता येतं. मी आत्ता म्हटलं असं तुम्ही रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टरच्या कॅटेगरीमधनं करू शकता किंवा तुम्ही जर टाटा मोटर्सचे शेअरहोल्डर ऑलरेडी असाल तर अच्छा, कधी तुमच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर्स 13 नोव्हेंबर 2023 या रोजी जर तुमच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर्स असतील तर तुम्ही एलिजिबल शेअरहोल्डरच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तिकडं काही वेगळं डिस्काउंट मिळणार नाही आहे, पण 10% ऑफरला जेवढे शेअर्स आहेत त्याच्यात 10% राखीव असणार आहेत शेअरहोल्डर्ससाठी टाटा मोटर्सच्या. सो ही पण एक तुम्ही कॅटेगरी एक्सप्लोअर करू शकता आणि आय होप तुम्हाला IPOचे जे मेन डिटेल्स आहेत ते सगळे कळालेले आहेत. आज अगदी खरं सांगू का, मी जेव्हा व्हिडिओ शूट केला तेव्हा मला असं झालं की काही कदाचित तुम्हाला गोष्टी नसतील कळाल्या. सो मलाच असं खूप छान नाही वाटलं काही गोष्टींच्या वेळेला, कारण एक टर्मच एवढी मोठी आहे एक्सप्लेन करायला की जर मी प्रत्येक ह्याच्यातली टर्म एक्सप्लेन करत बसले असते तर कदाचित हा व्हिडिओ तास दीड तासाचा झाला असता. पण मी म्हटलं हा पहिला प्रयोग आहे की एखाद्या कुठल्या तरी कंपनीचा IPO येऊ घातलेला आहे आणि त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवते. सो तुम्हाला या अख्ख्या व्हिडिओमधली एखादी जी काय टर्म नाही कळाली ती मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. असं जर मला वाटलं की अच्छा या 4-5 गोष्टी कळालेल्या नाही आहेत तर त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनवून टाकेन, नक्की करेन. ओके, सो काय कळालं नाही हे सांगण्यात लाजायचं तर काही संबंधच नाही आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.